धोबियाळी मित्रमंडळ व तेलीगल्ली मित्रमंडळ आयोजित चोरहंडीला गोविंद पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सिव्हिल हॉस्पिटल जवळ जय महाराष्ट्र माथाडी व जनरल कामगार सेना आणि धोबियाळी मित्रमंडळ व तेलीगल्ली मित्रमंडळातर्फे भव्य दिव्य चोर दहीहंडी उत्सवाचे आयोजन बुधवारी सायंकाळी करण्यात आले होते। या चोरहंडीचा आयोजक स्थानिक शिवसेनेचे नेते सिद्धू, त्याचबरोबर माथाडी कामगारचे नेते राजा भैया यांच्या माध्यमातून करण्यात आले होते। यावेळी श्रीफळ वाढवून चोरहंडीची सुरुवात केली असताना गोविंद पथकाचा या चोरहंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। तसेच चोरहंडी स्पर्धेला 1.5 लाख पर्यंत रोख रक्कम आणि पारितोषिक ठेवण्यात आले होते। या चोरहंडीच्या कार्यक्रमामध्ये एकूण 54हून अधिक गोविंद पथकांनी सहभाग नोंदवला आहे। तसेच चोरहंडीच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नरेश मस्के, स्थानिक माजी नगरसेवक सुनील कोकाटे, उद्योजक उदय परमार यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। तर गोविंद पथकाच्या सुरक्षेसाठी मेटची सोय केली असून सर्व गोविंद पथकांनी काळजीपूर्वक खेळ खेळावा असं आवाहन मंडळाचे मुख्य आयोजक राजा भैया यांनी केलंय। मंडळाचे सिद्धू यांनी सांगितले की चोरहंडी ही त्यांच्याकरता सराव असतो गोविंद पथकासाठी, जेणेकरून हंडीच्या दिवशी गोविंद पथकांना कुठेही चूक न करता सलामी देता येईल, यासाठी या चोरहंडीचं आयोजन करण्यात आलं असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे। सर्वप्रथम जय महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना कुस्कुत, धोबियाळी मित्रमंडळ व तेलीगल्ली मित्रमंडळ चे सर्व कार्यकर्ते व मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि राजाभाई ठाकूर यांचा खूप चांगला संकल्पनाने हे जे कार्यक्रम जे आयोजित केलेला आहे, सराव शिबिर हा खरोखर खूप उत्तम आहे। जसं आपण 10वी आणि 12वीचा एक्झाम देताना सराव परीक्षा होतो, तसंच येणाऱ्या काळात जे आपला दहीहंडीचा उत्सव येतोय, त्या दहीहंडीचा खेळ कसा लावायचा त्यासाठी एक चांगला उपक्रम असा नियोजन केलेलं आहे। खरोखर खूप असे 54 गोविंद पथकांचे नाव आहे, ते सर्वांनी इथे सहभागी घेतलेले आहेत। खूप चांगला आनंद आणि उत्साह इथे दिसतो आहे, खूप वातावरण निर्माण झालेलं आहे। प्रत्येक गोविंद पथकाला खूप शुभेच्छा आहे। त्यांनी सांभाळून आणि एक व्यवस्थित त्यांनी दहीहंडीचा हे जे थर आहे ते व्यवस्थित लावून काळजीपूर्वक त्यांनी ते पार करावा, हेच त्याला विनंती आहे आणि त्याला खूप शुभेच्छा। अशा पद्धतीने ते गोविंद पथक आहे, त्यांच्यासाठी रोख रक्कम आणि पारितोषिक ठेवलेले आहे। प्रथम पारितोषिक 11,000 रुपये आहे। जे 7 थर लावतील, ज्यांनी हंडी फोडतात त्याला 7,000 रुपयाचा बक्षीस आहे। बाकीचे जे 5 थर लावतील त्यांना 2,000 आहे आणि जे 6 थर लावतील त्यांना 2,500 रुपये असा प्रत्येकाला सन्मान चिन्ह दिलं जाईल। प्रत्येकाचा मान सन्मान तिथे रिस्पेक्ट दिलेला आहे आणि मी सर्वप्रथम राजाभाई ठाकूर यांचा खूप मनापासून धन्यवाद बोलतो की हे चांगला गोविंद पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी हे जे उपक्रम घेतलेला खूप सुंदर आणि खूप उत्तम आहे। आमच्याकडे 54 ते 55 पथकांनी एंट्री दिलेली आहे। आता ह्याच्या पुढे जे चालू होईल कार्यक्रम, ते इकडचे स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे साहेब, उद्योजक उदय परमार साहेब, विकास दाभाडे साहेब आणि आमचे मार्गदर्शक नरेश मस्के साहेब यांच्यानुसार हे कार्यक्रम ठेवला गेलेला आहे। हे जी सगळी लोक येणार, इकडे पथकं येणार आणि ते थर लावणार, ह्या त्यांना यांच्या चुका कळणार। मग ते अंतिम दिवशी, त्या दिवशी जेव्हा मेन दहीहंडीच्या दिवशी जातील, तर त्या चुका सुधारून सगळेत जास्तीत जास्त थरं लावून जिंकण्याचा प्रयत्न। यांच्या सेफ्टीसाठी आम्ही मॅचची नियोजन केलेले आहेत। या प्रकारे हा कार्यक्रम साजरा करण्यात येत है। मेरा नाम शुभम यादव है। हम लोग वागले से आए। चोरहंडी अच्छा लग रहा है, मतलब कि काफ़ी उत्साह से हो रहा है, काफ़ी अच्छा है, सम्मानित किया जा रहा है अच्छे से और बहुत कुछ किया, मतलब प्राइस अच्छे है, सब कुछ है। एक तरफ जहाँ पे दहीहंडी को बंद करने की मांग की गई थी, वहीं अभी महाराष्ट्र में जो है फिर एक बार जो दहीहंडी को जिस तरीके से खेल का दर्जा दिया गया है, तो कितना आपको आनंद लगता है इस चीज़ को? खेल में आनंद तो है इस चीज़ में, पर मानते हैं कि थोड़ा रिस्क है, पर लोगों के उत्साह की वजह से लगता है अच्छा खासा। मतलब कोई 5 मारता है, जिस हिसाब से मारता है उस हिसाब से मतलब थर जाते रहते हैं।
अभी हमारा पिछले साल 4 था, इस बार प्रोग्रेस हुआ के 5 हुआ है। इनके सपोर्ट की वजह से थोड़ा और बढ़ते जाता है। सपोर्ट मिलता है तो मतलब हाँ मारना है, सपोर्ट मिलते जा रहा है तो धीरे धीरे थर्ड बढ़ रहा है कि 5 फिर 6 ऐसा मतलब लग रहा है।